नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। नागपूरमध्ये निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार गट आक्रमक। व्हेरायटी चौकात कार्यकर्त्यांचा निषेध आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी। अहमदनगरमध्ये शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा। या मेळाव्यात शरद पवार गटाच्या नेत्यांनी काळ्या फिती बांधत निवडणूक आयोगाच्या निकालाचा निषेध नोंदवला। जळगावात अजित पवार गट आणि शरद पवार गट आमने-सामने। आकाशवाणी चौकात दोन्ही गटाची एकमेकांविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। जळगावात अजित पवारांविरोधात आक्षेपार्ह भाषेत घोषणाबाजी करणाऱ्या शरद पवार गटाच्या 18 पदाधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार। अजित पवार गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रामानंद पोलीस ठाण्यात दिली तक्रार। अजित पवार गटाचा नाशिकमध्ये जल्लोष। फटाके फोडून ढोल ताशा वाजवत आनंदोत्सव। अजित पवार गटाची जोरदार घोषणाबाजी। पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर शरद पवार गटाची जोरदार घोषणाबाजी। कार्यकर्त्यांकडून शरद पवारांसोबत कायम राहण्याच्या घोषणा। अजित पवारांच्या नावाचा उल्लेख असलेले बोर्डचीही केली तोडफोड। पिंपरी चिंचवडमध्ये निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार गटाचं मुंडण आंदोलन। हातात संविधान घेऊन निकालाचा केला निषेध। पुणे शरद पवार गटाची बॅनरबाजी। फिर हेराफेरी या आशयाचे बॅनर झळकले। पुण्याच्या कोथरूड परिसरातील बॅनर वेधतात लक्ष। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये अजित पवार गटाच्या वतीने आनंदोत्सव साजरा। फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवून जल्लोष। बुलढाण्यात अजित पवार गटाकडून जल्लोष। जयस्तंभ चौकात फटाके फोडून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा जल्लोष। पुण्याच्या शिक्रापूरमध्ये अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा। राष्ट्रवादीचं पक्ष आणि चिन्ह दोन्ही अजित पवारांना मिळाल्याने कार्यकर्त्यांचा जल्लोष। नांदेडमध्ये अजित पवार गटाचा जल्लोष। अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह मिळाल्याने कार्यकर्त्यांकडून जल्लोष। चंद्रपुरात निघाला ओबीसी समाजाचा मोर्चा। ओबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी यांच्या जात वैधता प्रमाणपत्र देण्यात शिथिलता आणणारा जीआर रद्द करण्याची मागणी। बुलढाण्यात धनगर आरक्षणासाठी धनगर संघटनांचा रास्ता रोको। बुलढाणा अजिंठा महामार्गावर रास्ता रोको करत आरक्षणाची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाला स्थानिक मच्छीमारांचा विरोध। प्रकल्पाविरोधात हजारो लोकांचं जायकवाडीत जलसमाधी आंदोलन। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरती घोटाळ्याविरोधात स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून अनोखं आंदोलन। सहकार निबंधकांना कायद्याचं पुस्तक देऊन करणार आंदोलन। वर्ध्यात आशा गट प्रवर्तकांचं प्रतिकात्मक तिरडी आंदोलन। विविध मागण्यांसाठी सेविका आक्रमक। जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करत वेधलं लक्ष। नाशिकच्या निफाड तालुक्याच्या चांदोरीमधील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीचे बिल लिफाफा लाल फितीत महसूल मंत्री विखे पाटलांना निवेदन देऊन निधी देण्याची मागणी। परभणीच्या सोमनामध्ये सप्ताहात भगर खाल्ल्यानं विषबाधा। रुग्णांची संख्या आता 500च्या वर। रुग्णांची प्रकृती स्थिर। रुग्णांवर उपचार सुरू। साताऱ्याच्या केसरवीर सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन। मागील वर्षाची एफआरपी थकबाकी देण्याची मागणी। अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आशा सेविकांचा भव्य मोर्चा। सरकारचा करण्यात आला निषेध। मागण्यांकडे लक्ष वेधण्याची मागणी। पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावातील नागरिकांचा रास्ता रोको। चारा डेपो आणि इतर दुष्काळी मागण्यांसाठी आंदोलन। अकोल्यात कामांना मंजुरी मिळत नसल्याने ठाकरे गटाचं ठिय्या आंदोलन। जिल्हा परिषद सदस्यांचं अकोला जिल्हाधिकारी कक्षात आंदोलन। जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात गुन्हेगारांची परेड। अवैध धंदा आणि अंमली तस्करी करणाऱ्यांची पोलीस आयुक्तालयात परेड। पुणे पोलीस ॲक्शन मोडवर। कार्यकाळ पूर्ण तरीही त्याच पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तांचा दणका। पुणे पोलीस आयुक्तालयातील 700 ते 800 पोलीस कर्मचाऱ्यांच्या 15 फेब्रुवारीच्या आत बदल्या होणार। वाशिमच्या हरभरा पिकांवर घाटे अळीचा प्रादुर्भाव। कृषी विभागाचा सल्ला घेऊन फवारणी करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन।
भंडाऱ्याच्या पळसगावमध्ये 500 मेट्रिक टन क्षमतेचा शासकीय धान्य गोदामाचा लोकार्पण सोहळा संपन्न. गोदामासाठी 1,80,00,000चा निधी मंजूर. नांदेडमध्ये महागाईला लसणाची फोडणी. आवक घटल्याने किलोचा दर 400 वर. फेब्रुवारीपर्यंत लसणाचे दर वाढण्याची शक्यता. नाशिक जिल्ह्यात धरणसाठा निम्म्यावर. फेब्रुवारीच्या प्रारंभी दुष्काळाची तीव्रता वाढली. उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन. नवी मुंबईतील बाजारपेठेत आज 1300 हापूस आंब्याच्या पेट्या दाखल. आंब्याच्या पेटीला प्रत्येकी 3,000चा दर. जळगाव जिल्ह्यात काही भागात कांदा काढणीला सुरुवात. कांद्याला भाव नसल्याने आता खर्चही निघेना, त्यामुळे शेतकरी चिंतेत. वाशिम जिल्ह्यात कडक उन्हाचा गव्हाच्या पिकाला फटका. तापमान वाढल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. शेतकऱ्यांच्या प्रलंबित पीक विमा देण्याची मागणी. नाशिकच्या लासलगावमध्ये बाजारभाव नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तोडली द्राक्षबाग. शेतकऱ्यांचा 4 ते 5 लाखांचा खर्च वाया. पुण्याच्या चाकणमधील खराबवाडीत पाईपलाईनचं काम निकृष्ट दर्जाचं. गटारीचं पाणी, सांडपाणी थेट रस्त्यावर आल्याने रहिवाशांना नाहक त्रास. येलदरी जलाशयात केवळ 53% जलसाठा शिल्लक. परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील येलदरी प्रकल्प महत्वाचा. पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन. पुण्याच्या भोर तालुक्यातील 150 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. पुण्याच्या भोर तालुक्यातील गवडी गावच्या सरपंचांचा राजीनामा. ग्रामसेवक आणि पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या कारभाराला वैतागून राजीनामा. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील ओबीसी संघटनेचं तहसील कार्यालयात निवेदन. तहसील कार्यालयात हरकती घेण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्याची मागणी. इंदापुरात येत्या 13 फेब्रुवारीला असंख्य ओबीसी कुटुंब नोंदवणार. मराठा सर्वेक्षणावर हरकत. ओबीसी समाजाच्या बैठकीदरम्यान निर्णय. अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर निवासी डॉक्टरांचा संप मागे. बैठकीनंतर मार्चचा निर्णय. 10,000ची मानधनात वाढ. कोल्हापूरच्या इचलकरंजीत बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा. सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भुईटे यांचं निवेदन. गोंदिया जिल्ह्यात 65,000 मजुरांच्या हाताला काम. तिरोडा तालुक्यात सर्वाधिक कामं सुरू. वाशिमच्या मंगळूरपीरमध्ये 24 वर्ष देशसेवा करून परतलेल्या सैनिकांचं भव्य स्वागत. शेलू बाजारमधील राजाराम वाघ यांचं गावकऱ्यांकडून डीजे आणि ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत. बदलापूरमध्ये अजित पवार समर्थकांकडून जल्लोष. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून पेढे भरवत आनंद साजरा. पुण्याच्या मुळशीतील पौड गावात शेतकरी मेळाव्याचं आयोजन. खतं आणि यांत्रिक अवजारांच्या वापराबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन. पिकाला हमीभाव देण्याबाबत चर्चासत्र. पुण्याच्या भोर तालुक्यातील शिवनेरी रथाचा जल्लोषात स्वागत. 4 दिवसांचा प्रवास करून यात्रा रायगडावर पोहोचणार. पुणे जिल्ह्यातील शिवप्रेमी सहभागी. नाशिकच्या रामकुंडावर शनिवारपासून गोदा जन्मोत्सवाचं आयोजन. महापूजा, अभिषेक आणि कीर्तनासह शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचंही आयोजन. नाशिकच्या पंचवटीमध्ये शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने यंदा राम मंदिराची प्रतिकृती उभारली जाणार. शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून भूमिपूजन. सांगलीमध्ये संगीत महोत्सवाची 90 वर्षांची परंपरा. मिरासाब दर्गा उरूस निमित्ताने संगीत सेवा. मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती. पुण्याच्या तीर्थक्षेत्र लेण्याद्रीमध्ये माघी गणेश जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम. 8 दिवस हरिपाठ कीर्तनाचं आयोजन. पुण्याच्या भोर तालुक्यात घेण्यात आलेल्या परसबाग निर्मिती स्पर्धेत नांद जिल्हा परिषद शाळेचा प्रथम क्रमांक. प्रधानमंत्री पोषण आहार शक्ती निर्माण योजनेअंतर्गत स्पर्धेचं आयोजन. 21 विद्यार्थिनींचा गुवाहाटी ते गेटवे सायकल प्रवास. 26 दिवसात 2,751 किलोमीटरचा प्रवास करणार. गोंदियामध्ये कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वकिलाला 90 रुपये दंड. वकिलाने दंड न भरल्याने 5 दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा. समृद्धी महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी ठिकठिकाणी रंगरंगोटीचं काम. वर्षभरातील अपघातांची संख्या पाहता प्रशासनाचा हा निर्णय.
जळगावात निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यासह महसूल विभागाच्या पथकावर माळू माफियांचा जीवघेणा हल्ला, शासकीय वाहनांचीही तोडफोड। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील करंजवारीमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याची 16 तासांनंतर सुटका, वन विभागाकडून आता बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन। तालुक्यातील सुरेगावात कुशनच्या दुकानाला आग, आगीत दुकान जळून खाक, अज्ञाताने दुकान पेटवल्याचा संशय। नागपूर बस स्थानकातील वर्कशॉपमध्ये बॉम्ब सदृश वस्तू आढळून आल्याने एकच खळबळ, पोलीस अधिकारी आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल, पोलिसांकडून तपास सुरू। धुळे पोलिसांनी 80 बुलेटच्या सायलेन्सरवर फिरवला बुलडोझर, शिवतीर्थ चौकात पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत कारवाई। थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेला वेग, पश्चिम महाराष्ट्रात 18 लाख जणांकडे 332 कोटींच्या थकबाकी वसुलीचं आव्हान, 50,136 थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित। नांदेडमधील सराफा व्यापाऱ्याचे 35 लाखांचे दागिने पळवणाऱ्या ओडिसातील चोरट्याला अटक, चोरट्याकडून 8,18,000चा मुद्देमाल हस्तगत। गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्यात 2 गाड्यांची धडक, अपघातात 6 जण गंभीर जखमी। बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात उभ्या आयशर ट्रकनं घेतला पेट, नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने विझवली आग, आगीत ट्रक मात्र जळून खाक।